हॅलो फ्रेंड्स, स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या मंगळवार 2 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सुलक्षणापर्यंत प्राजक्ताची लग्नपत्रिका पोहोचली आहे आणि पाहता क्षणी सुलक्षणाला प्राजक्ता आवडली आहे आणि आता हीच माझ्या घरची सून बनणार, माझ्या आलोकची बायको बनणार असं सुलक्षणाने ठरवलंय. आणि प्राजक्तासुद्धा आता सूर्यवंशींच्या घरी निघाली आहे इंटरव्ह्यूसाठी, कारण त्यांच्या घरी एक ट्युशन टीचर हवी आहे. मग आता आलोक आणि प्राजक्ताची भेट होणार का? सुलक्षणा प्राजक्ताला पाहणार का? आलोक हा खरा कसा आहे हे तिला कळणार का? कारण आलोकची मानसिक अवस्था ठीक नाही आहे आणि आलोकला खूप जास्त राग येतो. आता त्याला नेमकं झालंय काय हे तर आपल्या पुढील काही दिवसांमध्ये कळणार आहे. मग आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आलोकने त्यांच्या घरचा मॅनेजर सबनीसच्या डोक्यामध्ये काचेची बाटली फोडलेली असते. सबनीस खूप घाबरतो आणि म्हणतो, आलोक दादा माफ करा, आलोक दादा माफ करा. पण आलोक त्याचं तंगडच पकडतो आणि म्हणतो, आज तुला मी सोडणार नाहीये सबनीस, आज तू अति केलंय असं म्हणून आलोक चक्क त्याचा पाय पकडतो आणि त्याला फरफटत एका रूममध्ये घेऊन जाऊ लागतो. सबनीस खूप घाबरतो. आलोक दादा माफ करा, माफ करा, प्लीज असं करू नका, अशा गयावया तो करत असतो. पण आलोक काय ऐकत नाही आणि त्याला फरफटत आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि मग तो त्याच्या शेजारी जाऊन बसतो आणि त्याला विचारतो, हे काय? एका बाउलमध्ये पाणी असतं. आलोक पेंटिंग करत असतो. आलोक त्याला विचारतो, हे काय माहिती आहे का? हा सबनीस खूप घाबरलेला असतो, काही बोलत नाही. आलोक म्हणतो, तुझ्या तोंडचं जे पाळलेलं ना ते हे आहे पाणी आणि तू ज्याला मारलाय ना तो माझा माणूस आहे. का मारलं तू त्याला? कारण त्याने तुला तुझा कट दिला नाही. अरे सबनीस, खाऊन खाऊन पोट फुटेल ना तुझं, किती अजून खाणार आहेस तू? लाज नाही वाटत का? असं म्हणून आलोक त्याच्या खुर्चीवर बसतो. तेथे वेगवेगळे कलर असतात आणि आलोक म्हणतो, हे तुझ्या तोंडचं पाळलेलं पाणी, हे आहे तू घरातील नोकरांच्या पगारातून कट मारतो ते, असं म्हणून तो या पाण्यात एक कलर मिक्स करतो. मग म्हणतो, आणि मग हे आहे ही घाण जी तू या घरात केली आहे, या घरातल्या अँटिक वस्तू तू बाहेर नेऊन विकतो, ही ती घाण, असं म्हणून म्हणून आलोक या सबनीसची सगळी पापं या पाण्यामध्ये मिक्स करतो. वेगवेगळे कलर या पाण्यात मिक्स करतो. सबनीस चांगलाच घाबरतो. आलोक त्याच्यावर खूप चिडलेला असतो आणि मग या कलरने भरलेला हा सगळा बाऊल उचलतो आणि म्हणतो, तू घाणीतला किडा आहे आणि तू या घाणीतच मरायला पाहिजे, असं म्हणून आलोक सबनीसच्या तोंडावर हे कलरचं पाणी फेकून देतो. सबनीस चांगलाच घाबरतो आणि मग आलोक चक्क एक मोठा दांडू उचलतो, एक मोठं लाकूड घेतो आणि म्हणतो, आज मी तुला सोडणार नाहीये सबनीस, असं म्हणून तो या सबनीसच्या हातावर, पायात, डोक्यात, कमरेत एकानंतर एक वार करत असतो. त्याला चांगलाच घायाळ करतो. सबनीस जोर जोरात ओरडतो, वाचवा वाचवा, आलोक दादा माफ करा. पण आलोक काही ऐकत नाही आणि या सबनीसला एकानंतर एक फटके देत असतो. खरं सांगायचं तर आलोक जे काही करतो तो योग्यच करतोय. सबनीस हा घरचा मॅनेजर असून घरात चोऱ्या माऱ्या करतो, नोकरांना मारतो, त्यांच्यावर अन्याय करतो आणि आलोक याचाच बदला घेतोय. आणि इकडे पत्रकार हे सुलक्षणाला विचारतात, मॅम आता तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? आणि त्याच वेळेस सुलक्षणाला आलोक आणि या सबनीसच्या आरडाओरड्याचा आवाज येतो. सुलक्षणा काही न बोलता घरात जाते आणि बाकीचे सगळे बॉडीगार्ड्स या पत्रकारांना बाहेरच थांबवून ठेवतात. सुलक्षणा ही घरात निघून जाते. आलोकच्या रूममध्ये येते तर तिला दिसतं आलोक या सबनीसची चांगली धुलाई करतोय. सुलक्षणा खूप घाबरते. आतमध्ये म्हणते, आलोक थांब, हे काय करतोयस तू? तर सुलक्षणाला पाहून आलोक आणखीनच चिडतो आणि म्हणतो, तू का आलीस ग आतमध्ये? निघ बाहेर, गेट आउट. हे ऐकून सुलक्षणा खूप दुःखी होते आणि म्हणते, अरे आलोक असं का करतोय? आई आहे मी तुझी. पण आलोक काहीच ऐकत नाही आणि सुलक्षणाला बाहेर जायला सांगतो. म्हणजे आलोकला त्याची आई सुलक्षणा काही आवडत नाही. त्यामुळे सुलक्षणाच्या डोळ्यात पाणी येतं. ती खूप दुःखी होते आणि घरातील मंदिरात अजून एक बाई ही देवाची प्रार्थना करत असते. देवबाप्पा माझ्या आलोकला बरं कर, त्याची मनस्थिती सुधरू दे, त्याला लवकर बरा होऊ दे आणि
तेवढ्यात घरातली एक मोलकरीण येते आणि म्हणते, बाईसाहेब लवकर या, आलोक दादा. हे ऐकून ही बाई खूप घाबरते आणि आलोकच्या रूमकडे धावत पळत येते. इकडे आलोक हा सुलक्षणाला बाहेर काढत असतो. तेवढ्यात ही बाई तेथे येते आणि सुलक्षणाला म्हणते, जाऊबाई. म्हणजे ही जी बाई आहे ती आलोकची काकी आहे. आणि ही काकी आतमध्ये येते आणि आलोकला शांत करते. तर आलोक म्हणतो, आधी हिला बाहेर काढ, या सुलक्षणाला आधी बाहेर काढ. सुलक्षणा दुःखी होऊन रडू लागते आणि आलोकची काकी त्याला शांत करते आणि त्याला एक गोळी आणि पाणी प्यायला देते. सबनीस उठून उभा राहतो आणि म्हणतो, मॅडम मी. तर सुलक्षणा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, निघा सबनीस. सबनीस मान खाली घालून तेथून निघून जातो आणि आलोकची काकी त्याला पाणी प्यायला देते, गोळी देते. त्यामुळे आलोकचा राग शांत होतो. म्हणजे आलोक हा वेडा नाही आहे किंवा वेडसर नाही आहे, तर तो फक्त रागीट आहे आणि कुणाची काही चूक झाली तर तो खूप जास्त त्रास करून घेतो आणि समोरच्यालाही त्रास देतो. हा त्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे. आलोकचा राग गोळी घेतल्यानंतर कसाबसा शांत होतो आणि मग ही मोलकरीण घेऊन सुलक्षणाला सांगते, गुरुजी आले आहेत. आलोकची काकी सुलक्षणाला इशारा करते, मी त्याला सांभाळते, तुम्ही जा. आणि सुलक्षणाही बाहेर येते. आलोक आत्ता कोठे गोळी घेतल्यानंतर शांत झालेला असतो. सुलक्षणा गुरुजींकडे येते. हे तेच गुरुजी आहे जे गुरुजी प्राजक्ता आणि भाग्याच्या घरीसुद्धा गेले होते आणि त्यांच्या पत्रिका घेऊन आले आहेत. सुलक्षणा या गुरुजींना म्हणते, गुरुजी 17 वर्ष झाली आलोक याच अवस्थेत आहे. आत्तापर्यंत 55 डॉक्टर बदलून झाले पण एकाही डॉक्टरचा गुण लागला नाही. माझा आलोक कधी बरा होणार? गुरुजी सांगतात, आलोकच्या पत्रिकेत लिहिलंय, एकदा का त्याचं लग्न झालं की त्यांच्यामध्ये बदल घडेल, या सगळ्या अडचणी दूर होतील. सुलक्षणा चिडून विचारते, गुरुजी तुम्हाला हे माहिती आहे ना, मग एवढे दिवस का लागताय? आलोकसाठी योग्य मुलगी शोधण्यासाठी आलोकची पत्रिका जुळेल अशी एकही मुलगी अजून तुम्हाला सापडली नाहीये. गुरुजी मान खाली घालतात आणि सुलक्षणा गुरुजींना विचारते, गुरुजी गप्प बसण्याची वेळ नाहीये, बोला, लवकर बोला, असं का होतंय? गुरुजी घाबरून उभे राहतात आणि त्यांची जी पिशवी असते ती खाली पडते आणि पिशवी खाली पडताच भाग्या आणि प्राजक्ता या दोघींच्या लग्नपत्रिकासुद्धा खाली पडतात आणि त्यातून दोघींचे फोटो बाहेर येतात. आणि सगळ्यात आधी सुलक्षणाची नजर भाग्याच्या फोटोवर जाते आणि मग त्यानंतर प्राजक्ताच्या फोटोवर तिची नजर जाते आणि प्राजक्ताला पाहताच सुलक्षणाला प्राजक्ता खूप आवडते. इकडे घरी आजी ही भाग्याचं औक्षण करत असते. तेवढ्यात प्राजक्तासुद्धा तेथे येते. भाग्या विचारते, अगं आजी, माझं औक्षण का करतेय? आज काय माझा वाढदिवस आहे का? तर आजी म्हणते, असं का बोलतेस? अगं तुला इतके चांगले गुण मिळाले त्यामुळे तुझं औक्षण करतेय. तर भाग्य म्हणते, अगं मला एवढे चांगले गुण मिळाले म्हणून माझं औक्षण करतेय. मग प्राजक्ता तर अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली आली आहे, तिची तर मिरवणूकच काढायला पाहिजे. हे ऐकून प्राजक्ता खुश होते. पण तेवढ्यात आजी म्हणते, अगं चांगल्या वेळेस असं अवदसेचं नाव नाही घ्यायचं गं. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. आजी चिडून म्हणते, येऊन जाऊन चांगल्या वेळेस तिची आठवण काढत असतेस, काय गरज तुला तिच्या इतकं मागं पुढे करण्याची? तर भाग्य म्हणते, अगं आजी असं का बोलतेस तू? तर आजी म्हणते, ते सोड, तिचा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय पण आता पहिला नंबर तूच लावायचा. तर भाग्य विचारते, कशात? आजी म्हणते, अगं लग्नात. आता आधी लग्न तुझंच व्हायला पाहिजे. भाग्य खूप लाजते. प्राजक्तालाही आनंद होतो. आणि मग तेवढ्यात तृप्ती ही प्राजक्ताकडे पाहते. प्राजक्ताजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते, काय फायदा आहे गं तू एवढं सुंदर दिसण्याचा? काय छान रूप आहे तुझं, पण काही फायदा नाही, कारण सगळेजण हे तुझ्यावरच सगळा रागराग काढता. पहा ना, असं म्हणतात की सुंदर मुलींना सगळं ताटात वाढून मिळतं, पण कसलं काय, एखाद्याचं नशीबच फुटकं असेल तर त्याला काहीच मिळत नाही. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. ती दुःखी होते. त्यामुळे तृप्तीला आनंद होतो. आणि इकडे सुलक्षणा प्राजक्ताचा फोटो उचलते आणि प्राजक्ताचा फोटो पाहताच तिला ती खूप आवडते. सुंदर, अतिसुंदर. गुरुजी, तुमच्याकडे एवढ्या सुंदर मुलीचं स्थळ आहे आणि तुम्ही अजून मला का नाही सांगितलं? तर गुरुजी सांगतात, सुलक्षणा मॅडम, आजच हे स्थळ माझ्याकडे आलं आहे. गावामध्ये एक वैद्यबुवा राहतात. त्यांची मुलगी नाही त्यांची भाची आहे, ती त्यांच्याकडेच राहते. खूप गरीब घर आहे, बेताची परिस्थिती आहे, पण खूप मानी लोक आहे बरं का. हे ऐकून सुलक्षणा खूप चिडते आणि विचारते, गुरुजी तुम्हाला म्हणायचं आहे काय? मानी लोक आहेत म्हणजे आमचं सूर्यवंशींचं घरसुद्धा काही कमी नाही आहे आणि आलोकसुद्धा कोणत्याच गोष्टीत कमी नाही आहे. एकदा का त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की तो बरा होईल.
आणि तुम्ही आता या मुलीची आणि आलोकची पत्रिका जुळवा आणि या दोघांची पत्रिका जर जुळाली तर हीच होईल माझ्या आलोकची बायको. नाव काय आहे तिचं? पण गुरुजींची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. सुलक्षणा त्यांच्या हातातून पत्रिका घेते आणि पत्रिकेवर प्राजक्ता प्रधान असं नाव असतं. सुलक्षणा म्हणते, आता हीच होणार प्राजक्ता आलोक सूर्यवंशी. गुरुजी विचारतात, पण सुलक्षणाताई, मी दोन्ही मुलींच्या पत्रिका आलोक सरांच्या पत्रिकाशी मिळून पाहू का, जुळवून पाहू का? तर सुलक्षणा म्हणते, काही गरज नाही आहे. त्या मुलीकडे ना रंग आहे ना रूप आहे. तिची पत्रिका कशाला जुळवायची? माझ्या आलोकला फक्त प्राजक्ता शोभेल. त्यामुळे प्राजक्ताचीच पत्रिका जुळवून पहा. आणि प्राजक्ताच्या या फोटोकडे पाहून सुलक्षणा खूप खुश होते. हीच माझी सून बनणार, माझ्या आलोकची बायको बनणार, म्हणून तिला आनंद झालेला असतो. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. प्राजक्ता तिच्या रूममध्ये असते. आज तिला सूर्यवंशीच्या घरी इंटरव्ह्यूला जायचं असतं. त्यामुळे ती सुंदर तयार होते, छान मेकअप करत असते. आणि इकडे आलोकसुद्धा तयार होत असतो. आलोकचा एक नौकर त्याच्यासाठी कपडे घेऊन उभा असतो. इकडे प्राजक्ता डोळ्यांना काजळ लावते, तयार होत असते. आणि इकडे आलोक हा शर्ट घालण्यासाठी नोकराकडून शर्ट घेतो आणि शर्ट घालून शर्टची बटणं लावत असतो. प्राजक्ता ओठांना सुंदर लिपस्टिक लावते आणि छान तयार होते. तर आलोक एक एक करून त्याच्या सगळ्या शर्ट्सला बटन लावत असतो. पण शर्टचं सगळ्यात पहिलं बटन हे तुटलेलं असतं. त्यामुळे आलोकला राग येतो. आणि इकडे प्राजक्ता तयार होते तर तेवढ्यात चक्क भाग्या एक भला मोठा कोट, डोळ्यांवर काळा गॉगल घालून तेथे येते. प्राजक्ताला तिला पाहून आश्चर्य वाटतं. प्राजक्ता विचारते, अगं भाग्या, हे काय सोंग घेतलंस? तर भाग्या म्हणते, भाग्या नाही, मिस्टर आलोक सूर्यवंशी आहे मी आणि आज मीच तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. प्राजक्ता, चला आता तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. प्राजक्ताला काही कळतच नाही. प्राजक्ता विचारते, अगं भाग्या, हे काय बोलतेस तू? तर भाग्या ही आलोक सूर्यवंशीच्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण गेलेली असते. म्हणते, प्राजक्ता, मी भाग्या नाही आहे, मी आलोक सूर्यवंशी आहे. चला इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार व्हा. आणि मग प्राजक्ताला सुद्धा समजतं की भाग्या आता आपली प्रॅक्टिस घेणार आहे. त्यामुळे प्राजक्ता लगेच इंटरव्ह्यूच्या मोडमध्ये येते आणि म्हणते, सर, मी प्राजक्ता प्रधान, नुकतंच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. तर भाग्या म्हणते, नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, त्यात काय मोठी गोष्ट आहे? माझ्या नोकराचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं आहे, तुमच्यात असं खास काय? काय उत्तर द्यावं हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो. आणि इकडे आलोक खूप चिडतो आणि आपल्या नोकराला विचारतो, शर्टचं बटन कसं तुटलं? हा नोकर चांगलाच घाबरतो. आलोकला सगळं काही माहीत असतं. आलोक म्हणतो, मला माहिती आहे ना कसं तुटलं. तू जेव्हा शर्टला इस्त्री करत होता तेव्हा तू तुझ्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत होता. अरे, तुम्हाला किती वेळेस सांगितलं आहे, महत्त्वाच्या कामाच्या वेळेस त्या फोनमध्ये डोकं घालू नका, कामावर लक्ष द्या. पण नाही, तुला तो फोन जास्त महत्त्वाचा होता तुझ्या कामापेक्षा, हो की नाही? हा नोकर खूप घाबरतो आणि आलोकची माफी मागतो. पण आलोकचा राग काही शांत होत नाही. आणि इकडे भाग्याचा इंटरव्ह्यू सुरूच असतो. भाग्या प्राजक्ताला विचारते, मिस प्राजक्ता, तुम्हाला लहान मुलांना शिकवण्याचा अनुभव आहे का? प्राजक्ता सांगते, नाही सर, पण मला लहान मुलांना शिकवायला खूप आवडेल. भाग्या विचारते, ठीक आहे, तुम्हाला त्याला शिकवायला आवडेल, पण मुलं वात्रट असली, त्रास दिला तर काय कराल? तर प्राजक्ता म्हणते, सर, आता लहान मुलं मस्ती नाही करणार, मग कोण करणार? असं एक करून ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते. इकडे हा नौकर चांगलाच घाबरतो आणि आलोक त्याला जाब विचारतो, अरे तुला अक्कल नाही आहे का? तुला सांगितलं होतं ना फोनवर बोलायचं नाही काम करताना. मला माहिती आहे ना तू काय केलं. तुझं तुझ्या गर्लफ्रेंडवर एवढं प्रेम आहे ना की तिच्याशी बोलता बोलता तू माझ्या शर्टला इस्त्री करत होता. त्या इस्त्रीमध्ये शर्टचं बटन अडकलं आणि मग ते बटन तुटलं. पण हे तुझ्या लक्षातच आलं नाही, कारण तुझं तुझ्या कामावर लक्षच नव्हतं. तू तुझ्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत होता. हे बोलता बोलता आलोकची खूप चिडचिड होत असते. आणि इकडे प्राजक्ता ही जसं काही इंटरव्ह्यू द्यायला खूप घाबरली आहे असं करते. आणि मग भाग्या तिला म्हणते, ठीक आहे मिस प्राजक्ता, मी तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. असं म्हणून भाग्या प्राजक्ताजवळ येते आणि विचारते, तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे? प्राजक्ता विचारते, काय काय विचारलं तुम्ही? भाग्या म्हणते, आणि अजून एक प्रश्न, तुम्ही सिंगल आहात का? हे ऐकून प्राजक्ता ही भाग्याच्या मागे धावू लागते आणि म्हणते, काही पण काय विचारतेस? ते आलोक सूर्यवंशी काय मला असे प्रश्न विचारणार आहेत का? आणि इकडे आलोकची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते.
आलोक खूप चिडतो, आरडाओरडा करू लागतो आणि म्हणतो, अरे तुम्हाला किती वेळ सांगितलं आहे, तुम्ही कामावर लक्ष का देत नाही? आणि मग आलोक चक्क त्याच्या रूममध्ये तोडफोड सुरू करतो. त्याचे सगळे फेसवॉश, परफ्यूम्स सगळे फेकून देतो, कपाटातले कपडे फेकून देतो. त्याचा हा आरडाओरडा ऐकून तेवढ्या सुलक्षणा तेथे येते. काय झालं आलोक? आणि आलोक तेच म्हणतो, तू येथे कशाला आलीये? तू निघ माझ्या रूमच्या बाहेर. सुलक्षणा म्हणते, आलोक काय करतोयस असा? मी तुझी आई आहे. तेवढ्यात आलोकची काकी तेथे येते आणि विचारते काय झालं. हा नौकर सांगतो, इस्त्री करताना शर्टचं बटन चुकून तुटलं. आलोक या नौकराच्या अंगावर धावून जातो आणि विचारतो, चुकून तुटलं? चुकून तुटलं? हा नौकर तिथून पळून जातो आणि काकी पुन्हा एकदा आलोकला गोळी देते, पाणी देते, आलोकला शांत बसवते. आलोक शांत होतो. आणि इकडे प्राजक्ता ही भाग्याला म्हणते, भाग्या मला खूप टेन्शन आलं आहे, माझा इंटरव्ह्यू कसा होईल? तो आलोक सूर्यवंशी सोशल मीडियावर सुद्धा नाही आहे. तो कसा असेल, काय असेल हेच मला कळत नाही आहे. तर भाग्या म्हणते, कुणीतरी आलोक सूर्यवंशीचा खूप विचार करत आहे. तर भाग्य म्हणते, अगं प्राजक्ता तू किती लकी आहे, तू त्याच्या घरात पाय ठेवशील आणि मग तो आलोक सूर्यवंशी तुझ्याकडे एकटक पाहतच राहील. पण प्राजक्ताला मात्र हे पटत नाही. आणि इकडे आलोकच्या घरी आलोकची वहिनी प्रीती ही सगळ्या नोकरांना सगळं काही फर्निचर नीट सेट करायला सांगत असते. इकडे उचलून ठेवा सोफा, तिकडे उचलून ठेवा. तेवढ्या सुलक्षणा तेथे येते आणि प्रीतीला जाब विचारते, प्रीती तू मुलांच्या ट्युशनसाठी ट्युशन टीचर हवाय अशी ॲड दिलीस का? तर प्रीती म्हणते, हो मोठी आई, मी दिली आहे ॲड, कारण आपल्या मुलांना ट्युशन टीचरची गरज आहे. तर सुलक्षणा चिडून विचारते, तुला मुलांची ट्युशन घेता येत नाही, त्यांचा अभ्यास घेता येत नाही? तर प्रीती म्हणते, अहो पण आई, आपल्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत ना त्यांच्या घरी पर्सनल ट्युशन टीचर येते, मग आपण तर सूर्यवंशी आहोत, आपल्या घरी यायलाच हवी ना. पण सुलक्षणा तिला ठणकावून सांगते, आपल्या घरी कोणताही बाहेरचा व्यक्ती येणार नाही. इकडे भाग्या मात्र सूर्यवंशींचं घर कसं असेल, घर नाही तो तर महालच असणार, आणि तू लकी आहे त्या घरात चालली आहे, तेथे गेल्यावर मला व्हिडिओ कॉल कर, नाहीतर आपलं कोणतं नशीब, आपण कधी ते घर पाहणार, असं म्हणते. प्राजक्ता तिला म्हणते, अगं ते सगळं सोड, मला आहे ना वेगळंच टेन्शन आहे, मला या ड्रेसवर ओढणीच सापडत नाही आहे, ही ओढणी कशी दिसेल? असं म्हणून ती एक ओढणीबद्दल विचारते आणि मग स्वतःच म्हणते, ठीक आहे ठीक आहे, ही ठीक दिसेल. तर इकडे सुलक्षणा प्रीतीला चांगलं झापते आणि तिला ठणकावून सांगते, आलोकच्या या परिस्थितीमुळे आजपर्यंत मी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला या घरात येऊ दिलेलं नाही आहे. जर बाहेरची व्यक्ती या घरात आली आणि आलोकची मनस्थिती त्याला कळली तर आपल्या घराण्याची, आपल्या बिझनेसची किती बदनामी होईल हे तुला माहिती आहे का? त्यामुळे कोणताही बाहेरचा व्यक्ती या घरात येणार नाही, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून ही प्रीती चांगलीच घाबरते. आणि इकडे तृप्ती ही भाग्य आणि प्राजूच्या रूममध्ये येते आणि म्हणते, अरे वा, प्राजक्ता इंटरव्ह्यूला चालली आहे की एखाद्या मुलाला भेटायला चालली आहे, किती नट्टापट्टा केला आहे. प्राजक्ता गप्प बसते. तर भाग्या विचारते, तुला काय करायचं आहे का, चोंबडी कुठली? तृप्तीला खूप राग येतो. तृप्ती म्हणते, मी प्राजक्ताशी बोलते ना, आणि प्राजक्ता एक काम कर, या लिपस्टिकऐवजी ना चेरी रेड कलरची लिपस्टिक लाव, रेड लिपस्टिक लावली ना की चेहऱ्यावर असा कॉन्फिडन्स दिसतो. तर भाग्या म्हणते, तू रोज लावतेस ना वहिनी, मग तू का अशी धांदरटासारखी वागते, तुझ्या चेहऱ्यावर तर कॉन्फिडन्स दिसत नाही. तृप्ती चिडून म्हणते, भाग्या शब्द जपून वापर. तर भाग्या म्हणते, मग तुला काय कळतं ग इंटरव्ह्यूमधलं, तू कशाला तिला अक्कल शिकवतेस, असं कर तसं कर, जाऊन तिच्यासाठी चहा बनव. तृप्ती चिडून म्हणते, प्राजू खरंच तू किती समजदार आहे, काहीच बोलत नाही, पण या भाग्याचं तोंड खूपच चालतंय, शेवटी आईवर गेली आहे ना, आईसारखं बोलणारच, असं म्हणून तृप्ती तेथून निघून जाते. प्राजक्ता म्हणते, अगं तिला कशाला बोलतेस? तर भाग्य म्हणते, तिचं सोड, तू जा इंटरव्ह्यूला. आणि इकडे तृप्ती ही सुलक्षणा म्हणते, मोठी आई आता इंटरव्ह्यू कॅन्सल करता येणार नाही, मी ना असं ओपन इंटरव्ह्यू अरेंज केले होते, कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये पॅम्पलेट्स वाटले होते, तर किती लोक येतील, कसे येतील मला काही माहिती नाही आहे, लोक तर येणारच. तर सुलक्षणा चिडून म्हणते, कुणीही यायला नको, जे कुणी येईल त्यांना गेटवरूनच हाकलून लावायचं, या घरात कोणताही बाहेरचा व्यक्ती काय, बाहेरची माशीसुद्धा येऊ द्यायची नाही. हे ऐकून प्रीतीला खूप वाईट वाटतं. आणि इकडे भाग्या ही प्राजूला 100 रुपये आणून देते. प्राजू म्हणते, कशाला पैसे, मला नको आहे. भाग्या म्हणते, अगं असं कसं, घराबाहेर जातेस ना, पैसे हवेत, पैसे घेऊन जा. प्राजू विचारते, मामीकडून आणलेस का?
तर भाग्या सांगते नाही मामाकडून, आणि मामाने सांगितलं आहे की रिक्षाने जायचं, रिक्षाने यायचं, पायी पायी किंवा बसने वगैरे जायचं नाही. राजू म्हणते तू माझ्यासाठी किती करतेस? तर भाग्या तिला म्हणते मी तुझ्यासाठी काहीच नाही करत जितकं तू माझ्यासाठी करते, आणि तू मला म्हणालीस ना तू माझी पाठराखीने लग्न झाल्यावर माझ्याबरोबर येशील. तर प्राजू म्हणते हो ते तर खरं आहे, लग्न झाल्यावर मी तुझ्याबरोबर येईल तुझी पाठ राखीन म्हणून, मी तुझी पाठ राखीन तू माझी पाठ राखीन. या दोघी एकमेकींबरोबर खरंच खूप खुश असतात, एकमेकींवर खूप प्रेम करतात. आणि इकडे चारू आणि तिची आई या दोघी किचनमध्ये काम करत असतात, आणि तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते. प्राजक्ताला पाहून या दोघींचं तोंड वाकडं होतं. प्राजक्ता म्हणते मामी मी सगळ्यांसाठी चहा बनवू का? माझासुद्धा चहा राहिला आहे. तर चारूची आई ही प्राजक्ताला नाही नाही ते टोमणे देते. तुझ्या मेलेल्या आईबापाने काय घराबाहेर म्हशी बांधल्या की काय? दूध संपलंय, चहा मिळणार नाही, आणि काय ग कोप मऊ लागलं म्हणून कोपराने खणतेस का? एवढी काय तुला चहाची तल्लप लागली? अगं तुझ्या मामाने तुला लहानचं मोठं केलं, पोसलं, खाऊपिऊ घातलं, शिक्षण केलं कॉलेजपर्यंत. आता एखादी नोकरी करावी, घरदाराला हातभार लावा, ते नाही, जेवढं आहे तेवढं लुबाडण्याचा प्रयत्न करतेस. अवदसे निघ इथून, तुझं तोंड पाहिल्यावर माझा दिवस चांगला जात नाही. असं वाईट साईड बोलून चारूची आई प्राजक्ताला तेथून हाकलून लावते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं, ती रडत रडत बाहेर जाते. तेवढ्यात आजी पुन्हा एकदा चारूला म्हणते देवाला सुद्धा काही कळत नाही, असं कोणाला पण चांगलं रूप देऊन टाकतं, आणि मग अशी माणसं चार चौघात मिरवत बसतात. तेथे यांच्या जावई बापूंच्या हॉस्पिटलमध्ये जाते, तेथे सुद्धा कामापेक्षा तिचं मिरवणंच जास्त असतं. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. खरंच मामा आणि मामीने माझ्यावर खूप उपकार केले आहेत, त्यांच्या उपकारांची परतफेड तर मला करायलाच पाहिजे. मी ही नोकरी करून घराला हातभार लावेल, तेव्हाच मामी माझ्यावर आईसारखं प्रेम करेल असं प्राजूला वाटतं, आणि ती खूप दुःखी होते, रडू लागते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला प्राजक्ताबद्दल खूप साऱ्या गोष्टी कळल्या आहेत. तिकडे सूर्यवंशी कुटुंबाबद्दल सुद्धा खूप गोष्टी कळल्यात. आलोक हा वेडा नाही आहे, पण त्याला खूप जास्त राग येतो. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवर तो जास्त रिॲक्ट करतो आणि व्हायलंट होतो, हिंसक होतो. मग त्याचा हा प्रॉब्लेम कशामुळे हे आपल्याला येणाऱ्या काही एपिसोडमध्ये नक्कीच कळेल. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू प्राजू आणि भाग्याच्या कॉलेजमधला कौशिक आपल्या आईला घेऊन प्राजू आणि भाग्याच्या घरी येईल. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कौशिकला प्राजक्ता आवडते, पण घरातील सगळ्यांचा असा गैरसमज होणार की कौशिकला भाग्य आवडते आणि कौशिकची आई ही प्राजक्ताचा हात मागणार. पण घरातील सगळ्यांना असं वाटेल की तिने भाग्याचाच हात मागितला आहे. आणि इकडे आलोक हा घरी असणार, आणि त्याच वेळेस प्राजक्ता इंटरव्ह्यू देण्यासाठी सूर्यवंशींच्या घरी येईल, आणि ती डायरेक्ट घरामध्ये घुसणार. आणि घरात आल्यावर या आलोकची पुन्हा एकदा चिडचिड सुरू असेल. तो इकडे बॉल फेकून मारणार, तिकडे अजून काय फेकून मारणार, आणि हा बॉल प्राजक्ताला जोरात लागेल. प्राजक्ता ओरडणार. मग सुलक्षणा, आलोक घरात कोण आलंय हे पाहण्यासाठी बाहेर पडतील, तर प्राजक्ता ही भिंतीमागे लपून बसेल. मग जर आलोकने सुलक्षणाने प्राजक्ताला पकडलं तर प्राजक्ता काय उत्तर देणार? आलोक तिच्यावर तर चिडणार नाही ना, तिच्याबरोबर काही वेडेवाकडं तर करणार नाही ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा नव्याने सुरू झालेली ही पाठ राखीन मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्ही या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला नसेल तर तो चॅनलवर लाईव्ह आहे, नक्की जाऊन पहा. आणि पाठ राखीन मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.